संभाजीनगरच्या शिऊर बंगला येथे जमिनीच्या आणि रस्त्याच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारीची घटना घडली। दरम्यान एक वृद्ध महिलेला देखील जबर मारहाण केली गेली आहे। या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे। जालन्याच्या घनसावंगी तहसील पथकाने मोठी अवैध वाळू तस्करांवर कारवाई केली आहे। दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर यामध्ये पकडण्यात आलेत। या प्रकरणी 2 ट्रॅक्टर चालकांविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। साताऱ्यातील निरा लोणंद रोडवर शस्त्राच्या विक्रीसाठी आलेल्या 2 कुख्यात गुन्हेगारांना अटक झाली आहे। दरम्यान 6 पिस्टल, 30 गोळ्या, 6 मॅगझिन जप्त झाल्यात। सातारा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। वर्ध्यामध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतं। त्या दरम्यान 12 तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। जालन्यामध्ये वयोवृद्ध दाम्पत्याला लुटणाऱ्या भामट्याला भोकरदन पोलिसांनी अटक केली। या दरम्यान आरोपीनं चोरी केलेली 60,000 रुपये किमतीची सोन्याची पोत पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला परत केली आहे। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने 1 मे ते 31 मे दरम्यान एकूण 72 कारवाया केल्या। दरम्यान कारवाईमध्ये जवळपास 78 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ साठा जप्त झालेला आहे। नांदेडमध्ये सध्या रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येते आहे। दरम्यान पुलाच्या कठड्यावर बसून मद्य पिणाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। त्यामुळे या मद्य पिणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या नागरिक करत आहेत। संभाजीनगरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जंगल डोंगरामध्ये ओल्या पार्ट्यांना आता ऊत येतो। परिणामी प्लास्टिकसह इतर कचरा साचतो। विनापरवानगी जंगल किंवा डोंगरांमध्ये प्रवेश करणं कायद्यानं गुन्हा आहे। 1 वर्षांची जेल होऊ शकते असा इशारा वन विभागाकडून प्राप्त झालाय। 1 वर्ष जेल, 500 रुपये दंड मान्सूनला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे।